हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र ही भूमी संतांची, विचारवंतांची असं जसं म्हटलं जातं, तसंच खरं तर महाराष्ट्र ही भूमी कलावंतांची. कलावंतांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं आणि आपला सांस्कृतिक वारसा जपला आणि तो पुढेही नेला. आजच्या काळची तरुण पिढी देखील हाच वारसा पुढे नेण्याचं काम करते. एक काळ होता जेव्हा गदिमा, बाबूजी, शांता शेळके, जगदीश खेबुडकर अशा कितीतरी दिग्गजांनी मराठी संगीताला एक अनमोल अशी देणगी दिली. पण हीच देणगी आजच्या काळापर्यंत ज्यांनी पुढे नेली आणि त्याही पुढे जाऊन काळाच्या पुढचं संगीत कदाचित आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, असे दोन तरुण गायक आज आपल्यासोबत आहेत. सावनी रवींद्र आणि मंगेश बोरगावकर. स्वागत आहे सावनी, मंगेश, नमस्कार. दोघांचंही स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मी म्हटलं तसं की महाराष्ट्र ही खरंच कलावंतांची भूमी आहे. त्यामुळे या कलांनी आपल्याला सगळ्यांनाही समृद्ध केलं. मला वाटतं कलावंत म्हणून तुम्हाला देखील याचा नक्कीच एक अभिमान आहे की या सगळ्या जो एक वारसा आहे, आपण तो वारसा पुढे नेतोय. आणि तो पुढे नेताना तुमच्या मनातली अनेक गाणी, तुम्ही सादर केलेली अनेक गाणी आणि त्यामागच्या गोष्टी आज आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. पण मला असं वाटतं की कार्यक्रमाची सुरुवात करताना जसं आपण म्हणतो की श्री गणेशा, तर आपण सुरुवात एखाद्या अभंगाने केली तर एक वातावरण बनेल आणि मग गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच ताई. मंगेश, नक्कीच. करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन. मंगलमूरत मंगलमूरत, दरस दया घन, करता रे गणपती गजानन, करता रे गणपती
गजानन वरद विनायक तव गुण गावन गुण गावन गुण गावन वरद विनायक तव गुण गावन सब दुख हारत सब दुख हारत सुख बरसावन करता रे गणपति गजानन करता रे गणपति गजानन मंगल मूरत दरस दया घन करता रे गणपति गजानन गजानन वा क्या बात आहे वा. म्हणजे म्हणतो आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो गणपती क्या बात. आणि त्यामुळे आज या कलेची सुरुवात करताना त्या गणरायाचं स्तवन करणं खरंच खूप सुंदर एक माहोल तू नक्कीच तयार केलास. धन्यवाद. पण मंगेश, या सगळ्याच्या मागे कुठेतरी घरातलं वातावरण, लहानपणापासून होणारे संस्कार, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे केवळ गणपतीचं म्हणायचं म्हणून तू म्हटलं नाहीस, तर ते मनापासून म्हटलंस, तर तो एक घरातल्या संस्काराचा जो धागा आहे ना, तो आज आम्हाला नक्की सुरुवातीला तुझ्याकडनं उलगडायला आवडेल. मी भाग्यवान आहे की गेल्या 4 पिढ्यांपासून घरात शास्त्रीय संगीताचा वारसा मला लाभला आहे. माझ्या भावांना आम्ही सर्वजण मिळून लहानपणी जेव्हा एकत्र शिकायचो ते दिवस मला सह्याद्री इथे आल्यास आठवतात, कारण आमची ही सुरुवात या माध्यमातूनच झालेली आहे. इथून लहानपणी जेव्हा आम्ही सुरुवात केली तो आनंद, त्या आठवणी या वास्तूत आल्यास कायम सोबत आहेत. आणि मला माझे पणजोबा सदाशिवराव बोरगावकर यांनी, माझे आजोबा गोविंदराव बोरगावकर आहेत, माझे काका सूरमणी बाबूरावजी बोरगावकर, माझे वडील तालमणी डॉक्टर राम बोरगावकर, तर ह्या सगळ्यांनी केवढी मोठी परंपरा आहे रे. खरंच आहे. ही परंपरा मला वाटतं कुठेतरी तुम्हाला एक कलाकार म्हणून घडवत जाते. आणि घरातील प्रत्येक जण, मला भरपूरदा असं होतं की माझ्यापेक्षा जे लहान आहेत, मोठे, त्या सर्वांनीच कुठे ना कुठेतरी माझ्या या प्रवासात माझी मदत केली. मला ती वाटचाल पुढे नेण्यास त्यांचा हात आहे. आणि घरातला वारसा तो जपणं आणि तो पुढे घेऊन जाणं, एक कलाकार म्हणून मी गेली काही वर्ष प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे कुठेतरी एक जो एक गाण्यातला पण म्हणता येईल की एक वेगळी भावना असते, गाताना एक वेगळा भाव येतो, मला वाटतं त्यांच्या शिकवणीमुळे येतो. आणि तो वारसा मला लाभला आहे याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आणि लातूरपासून जी सुरुवात झाली की आज आपण मुंबईत आहोत, गेली 15 ते 16 वर्ष मी आता इकडे स्थायिक झालोय. पण या सर्वाचं मूळ मला असं वाटतं त्या 4 पिढ्यांमध्ये आहे. आणि त्यामुळे आणि त्या मातीतही आहे. नक्कीच क्या बात आहे. आणि त्यासाठी मी स्वतःला एक भाग्यवान कलाकार समजतो. नक्की. पण आज हे गाणं जे सादर केलंस, या गाण्यामागची काही गोष्ट आहे का? म्हणजे एरवी आपण गणपतीचं गाणं आदिबंधू तुझं मोरया किंवा अशा प्रकारची गाणी आपण बघतो, आणि ती जुनी गाणी खरंच त्यांनी या गाण्यांनी आपल्याला एक वारसा दिला. पण हे गाणं थोडं काळाच्या, आजच्या काळाला, म्हणजे त्याचं रिदम आणि हे सगळं होतं. काय घडलं होतं नेमकं तेव्हा? नक्कीच मला वाटतं गोष्टी गाण्यांच्या यामध्ये हा भाग आम्हाला खूप आनंद देणार आहे की त्या मागच्या गोष्टी काय घडल्यात. आणि मला आठवतं मी निलेश मोहरीर, आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार आणि आपली सगळ्यांची आवडती अभिनेत्री स्पृहा जोशी, आम्ही तिघांनी एकत्र येऊन हे गाणं तयार केलं असं म्हणता येईल. निलेश लिहिलंय. येस, स्पृहा जोशी, आपण ज्या प्रकारे तिला अभिनयात पारंगत आहे, सगळ्यांची लाडकी आहे,
अशा वेळी बघतो, पण ती लिहितेही खूप सुंदर, हो, सगळ्यांना आता उत्तम माहीत कविता झालंय. करते ती. येस, आणि तिचे हे ब्रज भाषेतले शब्द निलेशनी एकत्र आणले, आणि निलेशला त्याच्यासाठी एक काहीतरी वेगळं प्रयत्न करायचा होता. त्याच्या लाऊंज गणेशा नावानी या गाण्याची त्याने निर्मिती केली, आणि स्पिरिच्युअल स्पा अशी ही सिरीज आहे. बरं. त्यामधलं हे पहिलं गाणं. वा. आणि जेव्हा निलेशनी मला ऐकवलं, निलेशकडे आम्ही सर्वच जण रोमॅन्टिक गाणी गात आलोय, आणि निलेशची गाणी तुम्हा सर्वांच्या मनात आहेत, खूप आवडतात सगळ्यांना. पण हा जो बाज होता, हा गाण्यासाठी जेव्हा त्यांनी मला बोलवलं तेव्हा सांगितलं की यात शास्त्रीय संगीताचा भाग आहे, त्यामुळे मंगेश तू गाताना तो भाव ठेवून, तो सांभाळ. येस, तो भान ठेवून तू गायला पाहिजेस. आणि शब्दही ज्या प्रकारे हिंदी तर आहेच, पण एक ब्रज भाषा म्हणतो आपण, त्यातली सर्वच जण ब्रज भाषेवर खूप प्रेम करतो. बनारस, काशी या भागात ही भाषा बोलली जाते, आणि याला एक मोठी परंपरा आहे. तर जेव्हा रेकॉर्डिंग आम्ही करत होतो तेव्हा मला आठवतंय, स्पृहा, मी, निलेश, आम्ही एकत्र येऊन त्याबद्दल तिथे कुठेही न चुकता ती भाषा ज्या प्रकारची आहे तशी व्यक्त होता यावी, हा गाण्यातून प्रयत्न केला. आणि एक गायक म्हणून मला वाटतं या गाण्याने मला खूप काही दिलंय. बाप्पाचे इतके सुंदर शब्द, निलेशचे इतकी सुंदर चाल, आणि गाण्यासाठी हा बाज गायला मिळणं, तर मी त्यानिमित्त मला असं वाटतं मी भाग्यवान समजतो की हे गाणं मला गाता आलं. पण सावनी, जसं मंगेश म्हणाला की त्याच्या घरी एक परंपरा आहे, एक वारसा आहे, तुझ्या बाबतीत बघितलं तर तू फारसे अभंग किंवा अशा रचना खूप गायली नाहीयेस, पण तुझ्या वाट्याला असा अनुभव कधी आला का, तो एक म्हणजे अर्थातच मी अभंगांचा? ओरिजिनल स्वतःची रचना अभंगाची खूप कमी गायली आहे. बरोबर. पण लहानपणापासून जसं मंगेश म्हणला तसं माझंही खूप मोठं तुझ्या भाग्य घरात आहे तर संगीतच की, आहे. आई बाबा दोघंही शास्त्रीय संगीतातले असल्यामुळे तो एक ते बाळकडू त्यांच्याकडनं मिळालं. त्यानंतर पंडित हृदयनाथजींबरोबर अनेक त्यांच्या रंगमंचीय कार्यक्रमामधून सहगायिका म्हणून गाता आलं. तर अभंग हा जो प्रकार आहे, किंवा डिवोशनल किंवा स्पिरिच्युअल गाणी हा जो प्रकार आहे, तो अगदी लहानपणापासून त्याचा संस्कार झाला होता. पण कुठेतरी स्वतःच्या आवाजातनं आपलं स्वतःचं असं मांडावं, यासाठी मला असं वाटतं तेव्हा तुमच्या एकट्याची इच्छा असून चालत नाही, त्या देवाची इच्छा जेव्हा होते तेव्हा तुमच्याकडनं ते काम घडतं. पण मग तसा योग आला का? येस, आला, अगदी नुकताच आला. म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी उत्सवामध्ये माझं गाणं ठेवण्यात आलं होतं ह्या वर्षीच्या उत्सवात पावसला. आणि त्यानिमित्ताने मी माझा मित्र इथे प्रणव हरिदास, त्याला खरं तर प्रोग्रामला ॲज अ फ्लुटिस्ट डेट देण्यासाठी फोन केला होता. आणि त्याला फोन केला आणि म्हणलं की असं असं तू तारीख आहे ना तुझी, आपण पावसला सेवा करूयात. आणि त्यानंतर असं डोक्यात आलं की अरे सेवा करतोय तर आपण अर्थातच आपले पारंपरिक अभंग सादर करणारच आहोत, पण स्वामींचं गाणं माझ्याकडून घडावं अशी माझी मनोमन इच्छा होती. पण मी म्हणलं तसं ती त्यांची ही इच्छा झाली, त्यांनी मला ती प्रेरणा दिली. म्हणून मी प्रणवनी आणि त्याच्या आधी स्वामी स्वरूपानंदांचे अनेक अभंग केले होते, त्यामुळे एक योगायोग जुळून आला की प्रणव त्या कार्यक्रमात असणारच आहे. तर मी परत त्याला फोन केला की अरे प्रणव, आपण करूयात का गाणं? तो लगेच एका मिनिटात हो म्हणला की येस आपण करूयात. आणि एक सुंदर अभंग, सुंदर रचना त्याच्याकडनं घडली. रूप तुझे देवा दाखवी केशवा, रूप तुझे देवा दाखवी केशवा, मुकुंदा माधवा, मुकुंदा माधवा, नारायणा नारायणा, रूप तुझे देवा
प्रणव खूप छान. खरंच आहे, इतकी सुंदर रचना तयार होणं आणि ती सादर होणं, साकार होणं, खरं. एक आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण पुढे नेतोय ह्याचं खरंच खूप बरं वाटतं. आणि त्याच संस्कृतीचा एक धागा म्हणजे सावनी सध्या खूप चर्चेत असलेला एक चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा. तू एक भाग आहेस त्याचं आणि मला वाटतं एकच गाणं आहे त्या चित्रपटात आणि ते गाणं तू गायलीस. अगदी काय म्हणू मी, भाग्य आहे माझं. आणि प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. तो योग आला असं मी म्हणेन, कारण मी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं 2019 साली. बरं. आणि जेव्हा साई पियुष माझे मित्र त्यांनी मला विचारलं की अगं सावनी असा हा चित्रपट येतोय, तेव्हा त्याचं वर्किंग टायटल मंगळागौर असं होतं. म्हणजे ह्याच नावाने हा चित्रपट होणार होता. बरोबर. तर ते जे मेन गाणं आहे मंगळागौरीचं ते तू गाशील का? मी म्हटलं अरे गाशील का काय, हा प्रश्नच असू शकत नाही अर्थातच. आणि तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मी एक रियालिटी शो करत होते, त्यामुळे माझी मंगळागौर झालीच नाही. आणि माझी मंगळागौरीची फक्त पूजा झाली, पण मंगळागौरीचे खेळ काही मला खेळता आले नाही. ही सगळी हौस मला ह्या गाण्यात आणि पिक्चरमुळे करता आली, पूर्ण करता आली. आणि खूप छान असं हे गाणं मी म्हणेन की आपली सगळी ही पारंपरिक गाणी आहेत, पण साई पियुषवर ही खूप मोठी जबाबदारी होती की त्या परंपरेला कुठेही धक्का न पोहोचवता त्याच प्युरिटीनी ती गाणी एकत्र आणून ती सलग 6 मिनिटात मांडणं हाच एक खूप मोठा टास्क होता. आणि जेव्हा ह्या दिग्गज अभिनेत्रींची नावं मला कळली की ह्यांच्यासाठी मला गायचंय, म्हणजे युजली प्रत्येक गायिकेला अशी इच्छा असते की ह्या एका अभिनेत्रीसाठी आपल्याला कधीतरी गाता यावं, तर मी मागितली 1, देवानी दिल्या 6 असं झालं. 6 ही अत्यंत दिग्गज अभिनेत्रींसाठी गाता आलं. आणि ह्याच्यामध्ये सुकन्या मावशीचं जे कॅरेक्टर आहे ती एक गायिका दाखवली आहे की एक तिला कुठेतरी गायची खूप धडपड आहे, पण तिला तिच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे गाता आलं नाहीये. त्यामुळे तिचा संपूर्ण चित्रपटातला जो स्ट्रगल आहे तो मला बॅकग्राऊंड मध्येही तो गाण्याची संधी मिळाली. म्हणजे मग त्याच्यामध्ये एक अंगाई आहे, आकाशी झेप घेरे पाखरासारखं गाणं आहे, आणि तिचा तो गाण्याचा स्ट्रगल आहे. ते सगळं मला एक, मी म्हणलं ना की गायिका, कुठलाही गायक हा अर्धा अभिनेता असतोच असं आशाताईंनीच म्हणून ठेवलंय. तर ते कुठेतरी खूप मला शिकता आलं त्या प्रोसेसमध्ये. आणि काही वर्ष ही ह्या चित्रपटाची प्रोसेस चालली. मग ज्याच्यामध्ये माझं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हापासून ते माझ्या प्रेग्नन्सी पर्यंत म्हणजे मी त्यातली काही ओळी तर मी माझ्या प्रेग्नन्सी मध्ये गायले. आणि जेव्हा लॉकडाऊन होतं आणि पियुष म्हणला की अगं सावनी आत्ताच्या आत्ता हे मला गाऊन पाठव, मी म्हटलं की अरे स्टुडिओतही नाही जाऊ शकत, सेकंड वेव्ह आहे, लॉकडाऊन आहे, मी प्रेग्नंट आहे, माझी आता डिलिव्हरी आहे. म्हणला तू काही कर, ह्या 2 ओळी गा. आणि मी त्या फोनवर अशाच रेकॉर्ड केल्या आणि त्या पाठवल्या, तर त्याही त्या चित्रपटात आहेत. असा हा संपूर्ण प्रवास मला या चित्रपटाच्या रूपाने अनुभवता आला. जय देवी मंगळा गौरी, आईन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ मंगळागौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भोवर भेंडी भोवरा नाचे, 800 खिडक्या 900 दार, पुण्या वाटेन वागेली हिरार. सरसर गोविंदा येतो, मजबरी गुलाल फेकितो, या बाई झिम्मा नाचाया, आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी, खडो खडो रे सोनारा, माणिक
सावनी किती छान आणि पूर्ण महाराष्ट्रभर काय जगभर हे गाजतंय आणि क्या बात. मंगळागौर तुम्ही जगभर नेली हे नक्कीच म्हणता येईल. पण असंच होतं ना की आपल्या हातनं ही एखादी कलाकृती घडते आणि आपण त्याचा भाग असणं किती महत्वाची गोष्ट अगदी, असते. अगदी. तसं मंगेश मला असं वाटतं की आपलं स्वतःचं जसं आता तिला हे स्वतःचं गाणं आणि ते प्रेझेंट होणं खरंय. याच्यात एक वेगळेपण आहे. नक्कीच. तसं तुझा पहिला अल्बम त्याचं वेगळेपण काय होतं आणि नेमका कधी झाला तो अल्बम? खरंच आमचं भाग्य आहे की आत्ता सध्याही जे काम करतायत असे दिग्गज संगीतकार ज्यांनी लेजेंडरी लोकांसोबत कलाकारांसोबत काम केलंय असे अशोकजी पत्की. वा. पत्की काकांनी माझ्या या पहिल्या अल्बमची जबाबदारी वा. घेतली आणि मला वाटतं त्यांनी संगीत देणं आणि त्यांनी त्यासाठी हो म्हणणं हे खरंच माझ्यासाठी अत्यंत आनंदाची भाग्याची गोष्ट होती. आणि मला आजही आठवतं की तो अल्बम म्हणजे माझ्यासाठी एक कार्यशाळाच होती. पत्की काकांकडे तुम्ही 1 ते 1.5 वर्ष जर रोज त्यांच्या सहवासात आहात खरंय. आणि आपल्या अल्बमच्या कामासोबतच इतरही कामं त्यांची जेव्हा चालू असतात आणि ते तुम्हाला बघायला मिळतात त्यातून तुम्हाला शिकायला मिळतं. एक तर मला विद्यापीठ आहे वाटतं ते. खरंच त्याच्यामुळे तिथे सतत काहीतरी नवीन येत असतं आणि एकदम ते बरोबर. सतत नवीन शिकायला येस. मिळत आणि असतं. अशा वेळी वयाच्या 15-16व्या वर्षी आपण वा. पत्की काकांकडे असणं आणि त्या 1 ते 1.5 वर्षाच्या काळात इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातला हा अल्बमचा जो भाग होता मला वाटतं प्रत्येक गाणं बनताना तयार होताना किती गोष्टी असतात. पहिले गीतकार तुम्हाला शब्द आणून देतात, त्यात तुम्ही अजून सुधारणा करता, तुम्हाला हवं तसं लिहून घेता आणि त्यानंतर जेव्हा त्याला स्वरसाद चढवला जातो, संगीत दिलं जातं आणि पत्की काका त्यांच्या घरी बसून ती गाणी तुम्हाला शिकवतात. आणि मला वाटतं काका तर होतेच पण काकूंचंही जे प्रेम हो, होतं खरंय. त्या अतिशय लाडक्या आहेत आणि त्या सगळ्यांवर तसंच प्रेम करतात. त्यामुळे या निमित्ताने मला तुम्ही तिकडे घेऊन गेलात त्या नॉस्टॅल्जिया आपण म्हणतो तसं. Correct. आणि तो सर्व पूर्ण प्रोसेस जेव्हा आम्ही शिकत होतो, मी गात होतो तेव्हा आजीवासन स्टुडिओमध्ये जाऊन ती गाणी रेकॉर्ड करताना मला खूप शिकायला मिळालं. आणि मला वाटतं आपले जे सगळे दिग्गज गीतकार आहेत त्या सगळ्यांचे या अल्बमला हात लागलेत. गुरु बरं. ठाकूर आहेत, मिलिंद जोशी आहेत, हां. प्रसाद कुलकर्णी आहेत, अश्विनी शेंडे आहेत, बरं. मंदार चोळकर आहेत. ह्या सगळ्यांनी ह्या अल्बममध्ये गाणी लिहिली आहेत आणि मला वाटतं तो एक वेगळा प्रवास तिथून माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सुरू झाली. मला वाटतं ज्याप्रमाणे ऑडिओ माध्यम तेव्हा स्ट्रॉंग होतं बरोबर. त्याप्रमाणेच व्हिडिओ सॉंग्स म्हणा, व्हिडिओ सिंगल्स म्हणा, याची सुरुवात 2009-10 पासून अजून परत एकदा जोमाने बरोबर. सुरुवात झाली. आणि त्यावेळी माझी जी फॅन होती अपूर्वा अच्छा. ती त्या व्हिडिओमध्ये होती आणि त्यानंतर तो व्हिडिओ झाला, सगळ्यांनी बघितला, शूट झाला आणि त्यानंतर आम्ही एक मित्र झालो आणि नंतर आम्ही फॅन टू वाईफ असा प्रवास अपूर्वाचा झाला. आणि त्या निमित्तानेही खरंच तो अल्बम अत्यंत जवळचा आहे आणि बरोबर. मला वाटतं दिवाना झालो तुझ्यातली सगळीच गाणी म्हणजे तू तिचा दिवाना झालास त्यावेळेला. क्या बात आहे. त्यामुळे ते दिवाना connect- झालो तिचा असं ते- असं ते करायला हवं होतं. म्हणजे तुम्ही टायटल बदलायला हवं होतं. Yes, yes. पण आज छान म्हणजे तो प्रवास तिथून सुरू होऊन आज 2 छोट्या तुझ्या मुली Yes. आणि तो एक छान असं तुमचं घरकुल असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच. आज परत त्या गोष्टी आठवताना मला वाटतं तिच्यासाठी आज आता ते एखादं गाणं आम्हाला त्यातलं क्या बात आहे. सादर नक्कीच कर. नक्कीच या निमित्ताने मला या अल्बम मधलं गाणं गाता येतंय. हा आनंद आहे. त्यातलं एक माझी आवडती रचना आपल्यासाठी सादर नक्की करतो. ऐकूया. दरवळला का श्वास पुन्हा दरवळला का श्वास पुन्हा तू असल्याचा भास पुन्हा दरवळला का श्वास पुन्हा तू असल्याचा भास पुन्हा या एकांती स्वरतालातून ऋण झुणत्या या भवतालातून शोधतो तुला मी ये पुन्हा दरवळला का श्वास पुन्हा तू असल्याचा
अधीर मनाचा झरतो श्रावण आठवणीचा गहिवरता घन दधीर मनाचा झरतो श्रावण कधी सरवणे कधी हळवे ऊन तव मिलनाचे कण कण वेचून या एकांती स्वरतालातून ऋण झुणत्या भवतालातून शोधतो तुला मी ये पुन्हा दरवळला का श्वास पुन्हा तो असल्याचा भास पुन्हा या एकांती स्वरतालातून ऋण झुणत्या या भवतालातून शोधतो तुला मी ये पुन्हा दरवळला का श्वास पुन्हा वाह सुंदर सुंदर. आणि अशोक काकांनी पत्की काकांनी खूप सुंदर चाल लावली आहे. नाही मला असं वाटतं त्या काळात गाणं आणि आता त्याला समजून गाणं अजूनही फरक आहे. त्यामुळे काही काळात मला त्याला रिलॉन्च करावं लागणार आणि भरपूरदा असं होतं वयानुसार तुमच्या भावनाही बदलत जातात. कित्येक आम्ही अशी गाणी गायली आहेत, मी आणि सावनीनी अशी गाणी गायली आहेत की जी त्यावेळी गायली आहेत आणि आता ती जेव्हा आम्ही ऐकतो असं वाटतं अरे आपण त्याला अजून काहीतरी देऊ शकतो. खरंय. वाटतं एक कलाकार म्हणून उलट ती जास्त छान गोष्ट आहे की काहीतरी वेगळं त्यात सुचतंय आणि आय होप पुढे ते येत वा. राहील. आणि आज पुन्हा एकदा तू अपूर्वाला म्हणू शकतोस की मी तुला आठवताना दरवळला श्वास तुझा आठवतंय का तुला वगैरे हे सगळं आज तू म्हणू आज शकतोस तिला. तिला हे गाणं डेडिकेट डेडिकेट झालेलंच आहे. पण त्यामुळे एका लग्नाची दुसरी गोष्टही तयार झाली की. वा वा. बरं ती दुसरी गोष्ट तुझ्या आयुष्यात कशी आली हा पण आम्हाला प्रश्न आहे. कारण स्वप्नील आणि मुक्ता एकमेकांना तुझ्या विना वगैरे म्हणत होते, पण तुम्ही पण तेव्हा म्हणत होतात का तुझ्या विना वगैरे? तो काळ एकच होता की कसं? नाही, त्यानंतर मला वाटतं 3 ते 4 वर्षांनी जेव्हा एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका घराघरात पोहोचली, सगळ्यांनी त्या मालिकेवर भरभरून प्रेम दिलं आणि घना राधा ही जी जोडी होती ती सुप्रसिद्ध होती तेव्हा. आणि एक मला असं वाटतं मुलं सहसा सिरियल्स मालिका तेवढं बघत नाहीत, त्यामुळे मला तेवढा टच नव्हता की हे नेमकं काय चाललंय. मी एवढं ऐकून होतं की यस एक मालिका आहे जी खूप सगळ्यांना आवडते, त्यातलं सगळीच कास्ट सगळ्यांच्या जवळची झाली आहे. पण अशा वेळी अचानक एकदा निलेशनी मला फोन केला, निलेश मोहरीचा फोन आला आणि म्हणाला की ही मालिका आता सांगतेकडे आली आणि अशा वेळी आपल्याला एक खास गाणं तयार करायचं आणि ते तुला गायचंय. आणि मला तो सर्वच जण हे लाडानी मँगो म्हणतात, त्यामुळे मँगो तुला ते गाणं गायचंय तू आणि आपल्याला काही तासात ते गाणं द्यायचंय. त्यामुळे लवकरात लवकर विले पार्ले येथे बझिन स्टुडिओ मध्ये तुला यायचंय आणि गाणं आपण रेकॉर्ड करायचंय फास्ट. त्यानंतर मी सुरुवात झाली माझी की ओके ही काय मालिका आहे, बॅकग्राऊंड काय आहे. आणि स्वप्नील जोशी याला जेव्हा व्हॉइस मुक्ता बर्वे यांच्यासाठी जेव्हा गायचंय हे कळलं तेव्हा खरंच मनापासून आनंद झाला. कारण ते दोघं उत्तम अभिनेते आहेत पण छान कलाकार आहेत, त्यांना गाण्याची ही संगीताची तेवढीच आवड आहे. आणि या निमित्ताने परत एकदा त्यांच्यासोबत जोडता येणं ही आनंदाची गोष्ट होती. आणि जेव्हा मी स्टुडिओत गेलो तेव्हा परत एक सरप्राईज की तिकडे वैशाली सामंत येऊन हे गाणं गात होती ऑलरेडी. म्हटलं अरे क्या बात आहे, या निमित्ताने वैशाली ताई सोबत ड्युएट गाता येईल. आणि वैशाली ताई आमच्या सगळ्यांचीच लाडकी आणि तिची एक खासियत आहे मला असं वाटतं की ती खूप सिनियर आहे पण ती कधीच आम्हाला ते जाणवू देत नाही. एक छान मैत्रीण म्हणतो ना, तिचं नातं सावनीशी म्हणा माझ्याशी म्हणा सामावून घेते सगळ्या. क्या बात. तर त्यामुळे गोष्टी गाण्यांच्या मध्ये स्वप्नील आणि वैशाली दोघंही आले होते तेव्हा त्यांनी किती सुंदर त्यांच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. क्या बात आहे. आणि मला आमच्यासाठी नक्कीच म्हणजे मराठी संगीत सृष्टीत त्या एक आदर्शच आहेत दोघं. आम्ही लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आलोय
खरंच सावनीमध्ये मी आता तेच म्हणणार होतो की स्वप्नील दादा असेल, वैशालीताई असतील, यांच्या गाण्यातून आम्ही शिकत आलो. खरं. आणि म्हणजे आजही ते आमच्यासाठी आयडॉल आहेत आणि मराठी संगीतासाठी त्यांनी एवढं काही दिलंय. आणि अशा वेळी वैशालीताई जेव्हा तिथे असते आणि ती गात असते तेव्हा मी अजून इन्स्पायर झालो की नाही, अजून हे गाणं आपल्याला त्या तोडीस गायला हवं. ती ज्या प्रकारे गाते, ज्या प्रकारे व्यक्त होते, त्या तिथे आपण जायला पाहिजे. आणि मला आठवतंय आपण निलेशचा एक कार्यक्रम करायचो, हो. निलेशच्या रचना आणि तुम्ही दोघं तो सादर करायचा, स्वर मोहरले. स्वर मोहरले. सुंदर, आणि सुंदर. स्वर मोहरलेला आपण या गाण्याला मागे ते फिल्मिंग पण लावायचो. क्या So बात ते आहे. इतकं सुंदर दिसायचं. खरंच, आज पुन्हा खरंच. एकदा त्याही आठवणी जाग्या येस, झाल्या. आज पुन्हा एकदा ते आठवत आहे. आणि मला खरं वाटतं हे गाणं गाऊन घेण्यामागे मी निलेशला क्रेडिट देईन. आणि निलेश इज लाईक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. म्हणजे आम्हाला सगळ्यांना मला वाटतं तरुण पिढीसाठी निलेश इतका एक वरदान आहे म्हणता येईल, कारण त्याने सगळ्या तरुण गायकांकडून गाऊन घेतलंय. आजही म्हणजे आत्ताही नवीन गायक येऊन निलेशकडे गात असतात. आणि एक गायक म्हणून, कलाकार म्हणून आम्हाला हा आनंद होतो की अशा संगीतकाराकडे तुम्ही जेव्हा गाता तेव्हा गायक म्हणून तुम्ही खूप समृद्ध होता. खरंय. आणि ती प्रोसेस माझी तेव्हा चालू होती. त्यामुळे निलेशला मी या निमित्ताने आभार मानेन की त्या वेळेला जर ही संधी मिळाली नसती, मला असं वाटतं तुझ्या विना नंतर माझं गाण्याचं करिअर पण खूप बदललं. आणि एक आत्मविश्वास येणं म्हणतो गायकाला की यस, आपण त्या दर्जाला आपण गाऊ शकतो, तिथे परफॉर्म करू शकतो. आणि हे कोणतरी संगीतकारच तुम्हाला देऊ शकतो. आणि ऍट द एंड ऑफ द इट मला वाटतं हे इट्स अ टीम वर्क. आम्ही सगळे जेव्हा एकत्र येतो, सुंदर शब्द एकत्र येतात, तेव्हा गाणं होतं. आणि आज त्या निमित्ताने ती आठवण जागी झाली आहे. तर त्याच्या दोन ओळी ऐकूया नक्कीच. त्याच्या दोन ओळी मी आपल्यासाठी सादर करेन. नक्की. हो हो भास का तुझा होत से मला सांगना, लागते ओढका सारखी अशी सांगना, झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का अर्थ सारे सांगना, तुझ्या विना, तुझ्या विना. भास का तुझा होत से मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना, झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का व्यर्थ सारे सांगना, तुझ्या विना, 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 तुझ्या विना. वा, उत्तम. काय माहोल आहे या गाण्याचा. आणि एक वेगळाच माहोल या गाण्याने उभा केला. आणि मला वाटतं अनेक प्रेमी युगुलांना मला वाटतं हे गाणं Yes, त्यांच्यासाठी डेडिकेट खास झालं आपण dedicate करू शकतो. Yes. ऍक्च्युली. आणि हे ऐकत असताना पुन्हा एक असते ना की फिल्म मध्ये कसं सिच्युएशन असते खरं. आणि त्याप्रमाणे गाणं बनतं. आता मालिकेमध्ये अशा प्रकारे गाणं बनणं आणि हा हे एक वेगळा गाणं प्रयोग मला असं होता. वाटतं की हे गाणं ट्रेंड सेटर Yes. ठरलं. बरोबर. म्हणजे पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला की मालिकेत गाणं आणि मग आणि ट्रेंड त्याचं filming पण. हा. पुढचं आमचं सिक्वल वॉज म्हणजे आमची पुढची पुढची मालिका आपण मालिका. त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात. बोलू. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं
खास मालिकेतल्या गाण्यासाठी शूट करणं हा. आणि त्याच्यासाठी एक वेगळं तेवढी व्यवस्था करून त्याचं खरंय. बजेटिंग वाईज पण मालिका एक वेगळं धोरण असतं आणि फिल्मचं एक खरंय. वेगळं बजेट असतं. पण वेगळ्या त्याचा गोष्टी एक फिल्म कडे जाणारा एक वेगळा प्रवास खरं तर इथे नक्कीच सुरू नक्कीच झाला आणि मला वाटतं मालिकांचा. त्या निमित्ताने आम्ही त्याचा भाग झालो की जिथे किती हा ट्रेंड महत्त्वाची सेट होत गोष्ट होता की या गाण्यानंतर Correct. आपण आज बघतोय की मालिकांमध्ये सर्रास हो. इतकी सुंदर सुंदर गाणी येत बरोबर. आहेत जी चित्रपटाच्या तोडीची आहेत आणि त्याची सुरुवात तुझ्या विनाने केली हो. आणि मी जसं म्हणालो त्या गाण्याने तो आत्मविश्वास मला गायक म्हणून आणि मला वाटतं इंडस्ट्रीला पण एक मालिकांमध्ये खास गाणं असं येण्यासाठी गाणं येऊ शकतं आणि ते Yes. छान होऊ गाजू शकतं. शकतं गाजू शकतं Yes, याची हे प्रेरणा नक्कीच मिळाली कळलं. आपण म्हणूयात आणि बरोबर. तिथून तो प्रवास सुरू झाला. पण तो प्रत्येक माध्यमाचा एक वेगळा असा बदल असतो. सावनी, फिल्मसाठी गाणं आणि प्रत्येक गायकाची ही इच्छा आहे की हो. आपण पार्श्वगायन केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की गदिमा, बाबूजी, शांता शेळके, जगदीश खेबुडकर किती नावं घ्यावी. खरंय. पण यांनी एक वारसा दिला आपल्याला. पण आता तुम्हाला पुढच्या काळात परत तुमचं स्वतःचं गाणं असणं बरोबर. हा एक वेगळा विषय असतो. बरोबर. खरंय. तुला स्वतःला तुझं पहिलं पार्श्वगायन कधी करता आलं आणि ती काय आठवण होती? खरं तर खूप मजेशीर गोष्ट आहे की माझ्या आयुष्यात ना मला सगळ्या गोष्टी मिळाल्या पण त्या लेट मिळाल्या आणि ज्या ज्या केल्या त्या त्यावेळेला काही घडल्याच नाहीत. म्हणजे माझं पहिलं पार्श्वगायन ही अस्मिता नावाची फिल्म असणार होती. हा. त्याच्यात बायकोची गोष्ट नावाचं गाणं होतं आणि मी खूप एक्सायटेड होते की पहिलंच गाणं आणि ते आमचं ड्युएट होतं. ड्युएट नाही, 4 जण गायले होते. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, मी आणि नेहा राजपाल आणि बरं. किनार महेशचं म्युझिक होतं. पहिलंच रेकॉर्डिंग आयुष्यातलं, पहिलाच प्लेबॅक आणि तोही इतक्या एस्टॅब्लिश त्या काळच्या गायकांबरोबर आणि मी खूप एक्सायटेड होते. ते गाणं रेकॉर्ड झालं आणि तो चित्रपट प्रदर्शित झाला. अरे त्याच्यानंतर परत मी एक गाणं गायले, तोही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. बरं. पण त्यानंतर माझा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट आणि त्यातलं गाणं हे खरंच म्हणजे तो एक योग. मी म्हणलं ना, देवाने आपल्यासाठी काहीतरी छान राखून ठेवलेलं असतं. ते हे होतं की अजिंठा ह्या वा. चित्रपटातलं बगळ्या बगळ्या फुलं दे हे नादो महानोरांचे शब्द मला गायची संधी मिळाली, भाग्य लाभलं. खरंय. कारण ज्यांची गाणी आपण जैत्रे जैत म्हणा किंवा अनेक गाणी जी दीदी आशाताईंच्या आवाजात हो किंवा ना. मोठमोठ्या क्या गायकांच्या बात. आवाजात ऐकली आहेत, त्या महान गीतकाराचं, कवीचे शब्द गायला मिळणं खरंय. ह्या जन्मात म्हणजे जन्म सार्थकी लागला. अगदी. आणि अर्थातच नितीन चंद्रकांत देसाई सरांचं प्रोडक्शन, त्यांचं दिग्दर्शन आणि असा एक भव्य दिव्य असा हा चित्रपट होता. कौशलदादाचं संगीत हो, होतं हो. आणि ह्या चित्रपटातली सगळीच गाणी ही लोकांना खूप भावली आणि त्या चित्रपटाचा अगदी छोटूसा भाग मला होता आला आणि तो माझा पहिला चित्रपट ठरावा हो, वा. की ही त्या देवाचीच योजना असावी. आणि मला असं वाटतं महानोरांचा तो शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी कदाचित फार असेल. चित्रपटांसाठी लेखन असेल. केलं पण नाही. मी म्हणेन ना की कौशलदादा मुळे ही संधी माझ्यासारख्या सर्व तरुण गायकांना लाभली की त्यांचे शब्द नाहीतर आम्हाला कधी गायला खरंय, मिळणार खरंय, होते. खरंय. स्वतःच्या नावावर एक त्यांचं गाणं हो लागणं ना. ही एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे असं खरंय. मला गोष्टी गाण्याच्या. आज मला असं वाटतं की नाधो महानोर आणि नितीन चंद्रकांत देसाई ही दोन्ही व्यक्ती आज आपल्यात नाही आहेत आणि मला असं वाटतं की एक ट्रिब्यूट त्यांना जरूर. म्हणून तू अजेंठामधलं जर गाणं जरूर. सादर केलं असतं खूप आवडेल. जे गाणं आम्ही चौघींनी गायलंय, अमृता सुभाषनी पार्श्वगायन केलं, गायिका म्हणून ती आहे. योगिता गोडबोले, मी आणि तेजस्विनी नावाची एक बरं. गायिका आहे. अशा चौघींनी गायलेलं बगळ्या बगळ्या फुलं दे असं गाणं आहे. बगड्या बगड्या फुलं दे, पाची बोट रंगू दे. बगड्या बगड्या फुलं दे, पाची बोट रंगू दे. बगड्या बगड्या फुलं दे, पाची बोट रंगू दे. एक बगळा उडाला उडाला, तळ्यात जाऊन बुडाला बुडाला. एक बगळा उडाला उडाला, तळ्यात जाऊन बुडाला बुडाला. तळ्याचं पाणी नितळशार, पक्षी गाती अपरम
म्हणजे ना महानवर नेहमी म्हणायचे की या शेताने लळा लाविला मला असा की आहा. म्हणजे त्या शेतामध्येच ते खर तर रमून जायचे आणि तेच असं उत्तम लिहू शकतात. काय काय खरंच, लिहिलंय खरंच. किती वेगळं लिहिलंय आणि खरंच ते चित्र कुठेतरी डोळ्यासमोर उभं राहतं. आणि अजिंठा अर्थात तो चित्रपटही त्या अशा विषयाचा होता, त्यामुळे त्या विषयाला समर्पक महानवर आहेत म्हटल्यानंतर ते लिहितीलच. खरंच, खूप आणि ते तितक्याच मोठ्या पडद्यावर नितीन चंद्रकांत देसाईंनी उत्तम कला दिग्दर्शक म्हणून सुद्धा आणि निर्माते म्हणून सुद्धा त्यांनी त्याचं एक वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर आणलं. पण हे सगळं होत असताना सावनी आणखीन एक गोष्ट घडली, तीही पुन्हा कदाचित उशिरा म्हणजे तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एका गाण्यासाठी. अर्थात तो चित्रपट अजून रिलीज झालेला नाहीये. बघ, मी म्हणलं पुन्हा एकदा तो एक विषय आहे, पण राष्ट्रीय पुरस्कार मिळणं खूप मानाची गोष्ट. तुझं खूप मनापासून अभिनंदन त्यासाठी. तो प्रवास काय झाला, नेमकं ते गाणं कसं आलं? मला असं वाटतं की ईश्वराचा आशीर्वाद आहे आणि तो अर्थातच मला माझ्या जन्मत हा म्हणजे ज्या घरात त्यांनी मला जन्माला घातलं तिथपासून ते आत्तापर्यंत आणि इथून पुढे या जन्म आहे आणि त्याचीच सेवा आम्ही सगळे कलाकार आम्ही करतो आहोत. पण एक कुठेतरी विश्वास बसणं स्वतःचा स्वतःवर, जसं मंगेश पण मगाशी म्हणला की त्या गाण्याने त्याला एक आत्मविश्वास दिला की मी हे गाऊ शकतो. तर इतके वर्ष संगीत सृष्टीत कार्यरत आहे पण कुठेही मला माझ्या गाण्यासाठी कधीच पुरस्कार मिळाला नव्हता. आणि अर्थातच कुठलाच गायक, मला असं नाही वाटत की पुरस्कारासाठी आम्ही काम करतो, आम्ही काम करत असतो आणि त्याला कुठेतरी योग्य वेळ आली की आशीर्वाद मिळतो. तो आशीर्वाद माझ्या आयुष्यात ह्या गाण्याच्या रूपाने आणि पुरस्काराच्या रूपाने आला. बारडो हा चित्रपट आणि त्यातलं रान पेटलं हे गाणं 2016 साली मी हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि मी याची म्हणजे मी म्हणते ना, योगायोगांवर माझा प्रचंड विश्वास आहे. तर हे गाणं मी जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं आणि रोहन रोहन ह्या गाण्याचे संगीतकार. तर ह्याच्या आधी मी असं एक वेगळ्या टोनचं म्हणजे त्यांनी आजपर्यंत माझ्याकडनं खूप वेगवेगळे टोन्स ट्राय आउट केले. म्हणजे जे टिपिकल एक छाप आहे ना की सावनी म्हणजे फक्त रोमॅन्टिक गाणी किंवा एक सुदिंग सॉफ्ट आवाज, सॉफ्ट मेलडी, तर ते कुठेतरी त्यांनी ब्रेक केलं आणि ती संधी त्यांनी मला नेहमीच ते देत आले. रोहन रोहन ह्यांचं मी त्यांना नेहमीच श्रेय देते. डॉक्टर रखमाबाई नावाची एक फिल्म आली होती, त्यामध्ये मी मन वढाय ही बहिणाबाईंची कविता एका फोक बाजात गायली होती. आणि परत एकदा मी म्हणते तसं तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आणि पण रोहन रोहनच्या ते डोक्यात होतं की हा टोन सावनीनी जो गायलाय तो आम्हाला कुठेतरी नक्की यूज करायचा आहे. आणि बारडो ह्या चित्रपटाचे ते को प्रोड्युसर होते. तेव्हा त्यांनी स्वतःच अर्थात निर्माते असल्यामुळे त्यांनी तो हट्ट धरला की हे गाणं आधी ते मेल सॉन्ग असणार होतं. म्हणजे मी म्हणते ना, योग कसा की गाणे गाणे पे लिखा होता है गाणे वाले का नाम. तर ते गाणं आधी मेल सॉन्ग असणार होतं. तर रोहन म्हणला की नाही, माझा आवाज जात नाहीये, आपण एक काम करूया, सावनीकडनं ट्राय करूयात हे गाणं. मी त्यांच्या सेटअपवर गेले आणि तिथे स्क्रॅच रेकॉर्डिंग ह्या गाण्याचं करण्यात आलं. अत्यंत इंटेन्स असं त्या चित्रपटाचं ती सिच्युएशन आहे आणि त्याचं अर्थातच चित्रीकरण आधी झालं होतं आणि ती दृश्य मला दाखवण्यात आली. आणि भीम मुढे ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक तोही तिथे उपस्थित होता आणि तो एक फ्युनरल सिक्वेन्स आहे. आणि ते बघून मी ढसाढसा रडायला लागले. मी म्हणलं की हे फार असं आहे, म्हणजे मला हे आता गाणं शक्य नाहीये ह्याच्या पुढे. तर भीमदादा म्हणला नाही नाही, ह्याच्यासाठीच तुला दाखवलंय की तू त्या झोन मध्ये जावंस आणि आता तू गा. आणि अहिराणी भाषेतलं ते गाणं होतं आणि ते शब्दही, तो बाज हा अत्यंत मी कधीच न गायलेला असा होता. मी त्यांना म्हटलं की हे बघा, मी जो हा आता आवाज वेगळा लावणार आहे ना, तर तुम्ही माझ्याकडे बघू नका, मला खूप कॉन्शियस व्हायला होतंय कारण तो खूप वेगळा आवाज आहे. जेव्हा गाणं प्रदर्शित होईल तेव्हा लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही की अच्छा हे सावनीनी गायलंय, इतपत वेगळा आवाज आहे. सो मी त्यांना म्हटलं की आपण अंधार करूयात ह्या खोलीत, मला कुणीही, तुम्ही मला दिसलं नाही पाहिजे, काही मला दिसलं नाही पाहिजे, मला फक्त त्या गाण्याच्या झोनमध्ये जायचंय. आणि ते गाणं मी गायले. त्या गाण्याचं नंतर काय झालं मला माहित नाही. कट टू 2019 साली मला असं कळलं की ह्या चित्रपटाचं मामी फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्शन झालंय. म्हणजे 16 नंतर हा टप्पा 19 आला. तर 19, मग तेव्हा मी त्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेले आणि बरं तेव्हा मला कळलं मुळात की मी जे घरी स्क्रॅच गायले होते तेच फायनल झाले. म्हणजे मी स्टुडिओतही जाऊन हे गाणं गायलं. आणि ते गाणं मी मामी फिल्म फेस्टिवल मध्ये बघितलं, तो चित्रपट बघितला. मी म्हणलं की आई गो, माझाही विश्वास बसला नाही की हे गाणं असं रूप घेऊ शकतं.
त्यानंतर 2019ला ते बघितलं आणि सोडून दिलं की आता कधी प्रदर्शित होईल माहिती नाही. मध्यंतरी 2018ला माझं लग्न झालं. हे सगळं मी का सांगते हे तुला पुढे कळेल. तर 2021 साली अचानक एका दुपारी माझ्या नवऱ्याचा मला फोन आला, घाबरत घाबरत, की माझ्या डॉक्टर कलिगचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या बायकोला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर बहुतेक तुला आधी कळलंय आणि तू माझ्यावर चिडशील म्हणून मी तुला घाबरत घाबरत विचारतोय की असं नक्की आहे का काय. तर मी म्हटलं अरे तू काय माझी मस्करी करतोयस. कारण मी होते तेव्हा 5 months प्रेग्नंट आणि मला कॉंग्रॅच्युलेशन एकीकडे मेसेज येत होते. मला असं वाटलं की मीडियामध्ये ही बातमी लीक झाली की मी प्रेग्नंट आहे. मी वेगळ्याच गोष्टीसाठी घाबरले. तो म्हणतोय की अगं नाही ते काहीतरी तुला पुरस्कार मिळालाय कुठला तरी. तर त्या दिवशी म्हणजे तुला अभिनंदनाचे जे मेसेज येत होते तुला वाटलं की प्रेग्नन्सीमुळे अभिनंदन अचानक लोक करायला लागलेत. आणि त्या दिवशी एक वेगळं अवॉर्ड फंक्शन होतं. तर मला काय वाटलं लोक बरेचदा कन्फ्युजन त्यांचं होतं की त्यांना सांगता येत नाही पटकन कुठला तरी मिळालाय आणि आपण हो 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 असं करतो. तर मी म्हटलं की असेल रे राष्ट्रीय पुरस्कार कुठे, तू वेळा आहेस का. मी एकतर 2 वर्ष लॉकडाऊन होतं, मी काही आपण गायलेलो नाहीये, ते प्रदर्शितही झालेलं नाहीये. तर तो म्हणला की अगं बार्डो नावाचं काहीतरी लिहिलंय तिथे. अच्छा बार्डो, बरं ते गाणंही मला आठवत नव्हतं. मी त्यानंतर रोहनला फोन केला आणि त्यानंतर जे आमचे सगळ्यांचे फोन खणाणत राहिले पुढचे काही काळ. आणि मग त्या पुढचं सगळं माझं ब्लर आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं, जे गाणं मी लग्न न असताना गायले होते ते गाणं मातृत्वाच्या उंबरठ्यावर असताना त्या गाण्यासाठी मला एवढा आशीर्वाद मिळणं. आणि ते गाणं होतं एका आईच्या तोंडचं. एका आईचं म्हणजे त्या फ्युनरल, तो प्रसंग अर्थात मी रिव्हील नाही करणार, पण त्या आईचं एक धाय मोकलून जे रडणं आहे ते ह्या गाण्यातनं होतं. आणि ते गाणं मी स्वतः जेव्हा आई होण्याच्या उंबरठ्यावर होते ते मला मिळालं की म्हणजे हा काय दैवी योगायोग आहे की ते एक सर्कल किंवा तो ते सगळे कनेक्टिंग द डॉट्स हे मला अनुभवता आलं. आणि प्रचंड वेगळा बाज आहे. आणि अजून एक कनेक्शन म्हणजे माझं सासर जळगावचं आणि अहिराणी भाषेतलं हे गाणं जे कधी मी असं ते सगळे योगायोगच ह्या गाण्यात मला अनुभवायला मिळाले. पण एक योग रसिकांच्या दृष्टीने चांगला आहे की तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर ते कदाचित त्या वेगळेपणामुळेच असेल की त्या काहीतरी मी वेगळं गायचा प्रयत्न केला आणि त्या सिच्युएशनला ते खूप जास्ती त्या अंगावर येतं. आणि मी ह्या निमित्ताने देवाकडे प्रार्थना करते की लवकरच चित्रपट लवकर रिलीज हो आणि आपण गाणं ऐकायला अगदीच हरकत नाही. थोडंसं आम्हाला ऐकवाल, कारण 2016 साली तयार झालेलं 2019 मधला टप्पा 21ला तुला पुरस्कार मिळाला आणि आज 2023 आहे. सो मला असं वाटतं आता हाय टाइम, आता तो चित्रपट आलाच पाहिजे. मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही. मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही. कोंडला श्वास इजनी आस, काहुरौरात दाटलं रान पेटलं, रान पेटलं, रान पेटलं, रान पेटलं. क्या बात. शब्दांनीच खरं तर आपण ते म्हणतो ना आभाळ भरतं कसं, तसं कुठेतरी हे वाटलं. आणि आईचा तू जो रेफरन्स सांगितलास तर खरं तर प्रत्येक म्हणजे तू आई झाल्यानंतर तुला उलट जास्त त्याच्या मागची भावना कळली. आणि आपण म्हणतो तसं की आई असते जन्माची शिदोरी
खरंय. ती सरतही नाही आणि उरतही उरतही नाही नाही. आहाहा. क्या असा बात. तो क्या धागा बात है, आहे क्या बात. आणि मला असं वाटतं की हा धागा जिथे आपल्या प्रत्येकाच्या मनाशी जोडला जातो तिथे कुठेतरी आपणही त्या गाण्याशी कनेक्ट होतो आणि आम्ही आज सगळे रसिक या गाण्याशी जोडले गेलो. मला असं वाटतं की अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्या दोघांकडनं ऐकायच्या आहेत आणि जसा तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसा मंगेश तुलाही मिळो, तुम्हाला दोघांना भरपूर पुरस्कार मिळो अशा सदिच्छा नक्कीच, नक्कीच. या निमित्ताने व्यक्त करतो आम्ही. आणि गप्पांच्या या मैफिलीत थोडंसं थांबूया. खरं तर आज ही मैफिल आपल्या समोर सुरू आहे. मैफिलीतले अनेक धागे कुठेतरी आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि रसिक हो तुम्ही सुद्धा या सगळ्या गाण्यांशी जोडले जात आहे. असेच जोडलेले राहूया. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात मंगेश आणि सावनी या दोघांशी गप्पा मारायला. नमस्कार.